पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. प्रशांत तांबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मी आधीच दिलगिरी व्यक्त केली होती. कोर्टाचा आदर करत पोलिसांना तपासात सहकार्य करेन. आमदार संजय गायकवाड. शिवाजी कोण होता? दगलबाज शिवाजी या पुस्तकाच्या बंदीसंदर्भात सभागृहात आवाज उठवणार. गायकवाड. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत तांबी यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. प्रशांत तांबी यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु प्रशांत तांबी हे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आपण न्यायालयाचा आदर करून पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. सोबतच शिवाजी कोण होता आणि दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी आणण्यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार आहे. आणि शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, त्यांचा अवमान करणाऱ्यांच्या बाबतीत आपली आजही ठाम भूमिका असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्याची शिवीगाळ केली होती, त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. तो विषय मात्र राहणारच आहे. या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार असेल.